थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. आजच्या दिवसातील चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल आम्ही टेमरेकर, दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी मळेगाव. नाणेफेकीचं कौल जिंकलं आम्ही टेमरेकर संघाने. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. ते म्हणजेच महालक्ष्मी मळेगाव संघाला अफाट आयुष्य मैदानी तुळशी वेळोवेळी काळकरी मग गोलंदाजी जमून आपली खेळी. मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव, त्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. सावधा आणि चतुर्थ तोची इथे रंगला, ही जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला आणि थांबला तो मात्र संपला. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप खूप शुभेच्छा असतील. बोथ द टीम शो दी गुड गेम. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो सुभाष येत असताना वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील देखील पहिलं षटक घेऊन स्ट्रायकर एंडवरती असेल तर म्हणजेच मोहसिन, नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल संदीप. मोहसिनचा विचार केला तर तो देखील व्यावसायिक गटातून खेळताना मी पाहिलंय. सिद्धिविनायक टोकावडे संघातून त्याला खेळताना मी पाहिलंय. तर नक्कीच आम्ही टेंबरेकर संघाचे संघमालक नरेशदादा सातपुते साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो निरंजन सावंत सर, त्यांच्या समवेत बाला माने सर. 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक असतील. पहिला असेल लॉंग ऑफ रिझन मध्ये, दुसरा असेल वायडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे सुभाष. पंचांचा हिरवा कंदील सोमात्र येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. बोथ द टीम शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू टाकायला गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती मोहसिन. इथे अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त दिशा दाखवली इनफिल्ड मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. संघाचा अकाउंट ओपन होत असताना एक धाव फलकावरती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती आक्रमक हल्लानं चढवत असताना शांततेचं प्रतीक, शांततेची क्रिकेट पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, कमबॅक करतोय का फलंदाज हे देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न, गॅप होता मोठ आणि धावांना नसेल टोट. चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. म्हटलं होतं की पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. तिथून कमबॅक होतोय का फलंदाजाचं? झालंय कमबॅक. शफल झालं, रूम क्रिएट करायला पाहायचं प्रयत्न होतं. कुठे ना कुठे गॅप होता, गॅपला भेदून चेंडू सीमा पार गेला. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील असेल, मात्र पंच अपील फेटाळत असताना भीष्मासारखे उभे. निरंजन सावंत सर सांगतायत नॉट आउट. कमबॅक होतोय, कमबॅक होतोय. एक तेरी तो एक मेरी. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन. अप्रतिम कॉन्टेस्ट. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट एकनी पुढे. 6 धावा फलकावरती. अप्रतिम कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. मळेगाव आणि त्यांच्या विपक्ष टेंबरे. गोलंदाज तयार. इथे फक्त आणि फक्त दिशा दाखवली. इनफिल्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. म्हणतात ना कि कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आता, हमारा तो दौर आएगा. आणि दौर कुठल्या संघाचा प्रस्थापित होतोय मैदानामध्ये हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस मात्र बॅटची लीडिंग एज लागते. एसटी रक्षक करणार नाही कुठली चुकी आणि पहिल्या विकेटचं पतन. मोहसिन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पाहू शकतो. धीरज येत असताना मोहसिनची जागा भरण्यासाठी ॲट नंबर 3. नेहमी एक गोष्ट म्हणतो ते म्हणजेच ज्या प्रकारे सलामीचे दोन्ही फलंदाज महत्वाचे असतात ना, त्याप्रमाणे वन डाऊनला आलेला खेळाडू देखील तितकाच महत्वाचा, किंबहुना त्यापेक्षा एक पाऊल जास्त महत्वाचा असतो.
कारण ज्यावेळेस अर्ली ब्रेक थ्रू पडतो ना त्यावेळेला वन डाऊनला आलेला खेळाडूच पारीला सांभाळायचं काम करतो आणि ज्या वेळेला तुमची फ्लाइंग स्टार्ट मिळते ओपनिंगच्या माध्यमातून त्यावेळेस विकेट पडल्यावरती त्या स्टार्टला कन्सॉलिडेट करायचं काम जे मात्र वन डाऊनला आलेला खेळाडू करतो. यावेळेस काय होतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. नवीन फलंदाज धीरज येत असताना नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल, स्ट्रायकर एंडवरती संदीप पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन तयार संदीप. संदेश ऑन द बॉलिंग मार्क. पंचांचा पुन्हा एकदा हिरवा कंदील. स्ट्रायकर एंडवरती संदीप. राईट आर्म राऊंड द विकेट, सॉरी ओव्हर द विकेटचा मारा केला होता. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सांगायला लागेल की लावलाय मॅप, शोधलाय गॅप, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत 4 निवाड, 10 धावा धावफलकावरती. क्रिकेटमधील एक मॅजिकल फिगर विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू चाललाय काउस कॉर्नर, सीमा पार, षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. कुठे ना कुठे बॅकफुटला होता आणि बॅकफुट वरून फ्रंट फुट वर आणायचं काम संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजाची पिटाई, कुटाई, चंपी, मरमद, विदाऊट तेल धुलाई होते, विदाऊट पाणी धुलाई होते आपण म्हणू शकतो. अप्रतिम फटकेबाजी संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये 14 धावा बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग या वेळेला बॅकफुटला आले. चेंडू सबमराईज झाला होता, चेंडू गुड लेंथ वरती पडला, त्यानंतर खाली राहिला. त्याला अनुषंगून शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष जो आपण पाहिला फलंदाजाचा फक्त कट करायला बैठला. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू होता, त्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट पॉइंट क्षेत्र म्हटलं ना की जॉन्टीज पॉइंट आपण नेहमी म्हणतो. वन ऑफ द ग्रेटेस्ट फिल्डर जॉन्टी रोड्स हे देखील तिथेच असायचे. इथे अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. गोलंदाजांवरती चढवलाय हल्ला, बोलतोय फलंदाजाचा बल्ला, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत 6 निवाड, 22 धावा धावफलकावरती, 22 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. अगदी पहिल्या षटकामध्ये पहिल्या गिअरवर गाडी होती. मळेगाव संघाला देखील माहिती एक मॅच हारले, त्यामुळे आता मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि पहिल्या गिअरवरून डायरेक्ट नायट्रोचं इंजिन जे मात्र त्यांनी लावलं आणि अगदी मोठे मोठे फटकेबाजी करायला सुरू केले. त्यांना माहिती आहे छोटा प्रवास करायचे ना तर तुम्ही बसनी जाऊ शकता, परंतु ज्यावेळेस मोठा प्रवास करायचे त्यावेळेस तुम्हाला रॉकेटने जावं लागतं किंवा हेलिकॉप्टर किंवा प्लेनने जावं लागतं. यावेळेला अजून एक फटका, लॉंग लॉंग बिग बिग माइटी ह्यूज, आउट ऑफ द पार्क, षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील सर्वात महागडा षटक जो मात्र आपण पाहू शकतो. संदीप 5 चेंडू खेळलाय, 26 धावा बनवल्यात. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेला लो फुल टॉस चेंडू होता, त्याला नक्कीच कन्सॉलिडेट करू शकले नाहीत. षटकार किंवा चौकारामध्ये हरकत नाही, काम झालंय या ओव्हरचं. चेंडूचं बॅटीची कट लागली, इनर एज लागली. इनफिल्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण तोपर्यंत घेतली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14.50च्या सरासरीने पाहिली तर 29 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन तयार होत असताना
सुभाष वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन तयार सुभाष. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो तो म्हणजे संदीप. संदीपची बॅट तापलेली पाहायला मिळते. धगधगतं ऊन आहे त्यामध्ये बॅट तापली आहे आणि त्याचा तडाखा बसत असताना नक्कीच आम्ही टेंबरेकर या टीमला गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती कुठे ना कुठे बॅकफुटला असेल गोलंदाज, कारण मागच्या ओव्हरमध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली संदीपच्या माध्यमातून. तो स्ट्रायकर एंडवरती आहे आणि ज्या वेळेला तुमच्याकडं भन्नाट फॉर्म असतो ना त्यावेळेला जे चेंडू कनेक्ट होत नाहीत ना ते देखील षटकार जातात. यावेळेला शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट फाईनली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक होते, चेंडूला गॅदर केलं, निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. हरकत नाही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्यांच्या आव्हाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. लॉंग लॉंग बिग बिग गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीत येतोय काउस कॉर्नर रिजन मधून षटकार. डीजे मास्टर षटकाराच्या मदतीने 35 धावा धाव फलकावरती, 35 रन ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळेस वेट केला, स्लोवर वन चेंडूचा वापर केला होता. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद जो मात्र अजूनही होत नाहीये आणि फलंदाजच्या बॅटीतून येते चौकार. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, म्हणूनच आपल्या गावासाठी इथून गोलंदाजी होते. इथे पंचांकडे अपील असेल, लाऊड अपील असेल. पंचांनी अपील जी मात्र फेटाळली, म्हणतात ना थर्ड अंपायर जो मात्र घेतला गेलेला आहे. आम्ही टेंबरेकर टीमच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र केली आहे. सॉफ्ट सिग्नल सांगायचे पंच, नॉट आउट सॉफ्ट सिग्नल असेल. नॉट आउट असेल. नॉट आउट असेल परंतु डॉट चेंडू येतोय आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये डॉट चेंडू हा खूप अमूल्य असणार आहे आम्ही टेंबरेकर संघासाठी. गोलंदाज तयार. इथे सेन्सिबल क्रिकेट अलॉंग द बी चेंडूला स्टिअर केले. चेंडू कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न, 2 धावा देखील. येस, तिसऱ्या पंचांची मागणी 2 धाव्यांसाठी केली गेलेली आहे. पहिली धाव जी मात्र एकवटली गेली, दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या पंचांची मागणी. येस, नॉट आउट असेल. 2 धावा कंप्लीट आपण पाहू शकतो. 41 धावा धाव फलकावरती असतील. म्हणतात ना दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम तो क्या शाम ही तो है. हे दिवस देखील निघून जातील. इथे चुकीची लाईन, चुकीची लेंथ पाहायला मिळते. टप्पा जो मात्र चुकीचा आणि त्याला अनुषंगून विचार केलं तर वाईटची अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होत असताना
45 धावा धावफलकावरती. 42 रन ऑन दी स्कोर बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड. 43 धावा धावफलकावरती असतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. 14.33 ची सरासरी जी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. 43 रन ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. संदीपचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून वैयक्तिक 40 धावा च्या मात्र कुठल्या गेल्यात. एक्केचाळीस धावा वैयक्तिक आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण येत असताना स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे संदीप. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. इनफिल्ड मध्येच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मागणी केली धावबादसाठी. डिसिजन नॉट आउट असेल. अप्रतिम टेलिकास्ट टेक्नॉलॉजीचा वापर मात्र आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतोय SPL मध्ये. यावेळेस शफल होऊन घ्यायचा प्रयत्न. एक क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिस जजमेंट पाहायला मिळाली. चेंडू चाललाय वन बाउन्स ऑफ द फॅन. क्लिअर करेल रोप. चेंडू सीमा पार. चौकार. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन घ्यायचा प्रयत्न. वारंवार बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल त्यासोबतच स्क्वेअर लेग रिजन असेल किंवा फाईन लेग क्षेत्र असेल या एरियामध्ये टार्गेट करायचा प्रयत्न आहे तो म्हणजे संदीपचं. वैयक्तिक 45 या आकड्यावरती घेतोय. अप्रतिम फटकेबाजी संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आणि स्वतःची 50 जी मात्र कंप्लीट झाली. एकदा बॅटचा फेस दाखवायचे. येस अप्रतिम फटकेबाजी संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकदा टाळे होऊन जाऊ देत मित्रांनो, कारण ज्या वेळेला आपण टाळा वाजवतो ना त्याच वेळेला कधीतरी आपल्याला टाळ्या पाहायला मिळतात. त्रेपन्न धावा धावफलकावरती आणि 53 पैकी 51 धावा जे आपण संदीपच्या माध्यमातून पाहू शकतो. एकेरी किल्ला जो मात्र झुंज देत असताना SPL ची पहिली 50 आपण पाहू शकतो. यावेळेस अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. सॉरी डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त दिशा दाखवली. तोपर्यंत एक सिंगल धाव एकवटली गेली. माहिती होतं की शेवटचा चेंडू ओव्हरचा माझ्याकडे स्ट्राईक असली पाहिजे कारण माझ्याकडे फॉर्म आहे
आणि 4 षटकाचं वाजवी काही समाप्त झालं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो ती म्हणजे 54 धावा, 54 रन ऑन दी स्कोरबोर्ड. इतक्या मोठ्या लक्ष्य मार्गस्थ पाहायला मिळतोय संघ टीम महालक्ष्मी मळेगाव. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो महेश येत असताना स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजे संदीप. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय खाली, झेलची मात्र सुटलेली पाहू शकतो, जीवदान मिळतंय. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट दोन्ही पुढे. 56 धावा धावफलकावरती. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून, त्यासोबत नशिबाची साथ. संदीपच्याकडे म्हणतात ना, ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है, आसान चीजों का शौक नहीं मुझे. संदीप को क्रिकेट के बीच मैदान के अंदर होने वाली मुसीबतें मजा देती है. दरम्यान विचार केला तर एक झुंजार खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीपच्या माध्यमातून झुंजार खेळीचा अंत झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. 54 धावा बनवल्या. नवीन फलंदाज ओमकार येत असताना थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 56 धावा धावफलकावरती आणि त्यापैकी 54 धावा संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. वन मॅन आर्मी सारखा खेळ जो पाहिला आपण संदीपच्या माध्यमातून. नवीन फलंदाज ओमकार. इथे मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॅट स्विंग अप्रतिम होती आणि बॅट स्विंग जर विचार केला ना तर बॅट स्विंगला ज्यावेळेस चेंडूचा टच झाला ना त्याच वेळेला कळलं की स्वीट साऊंड टक आवाज आला आणि त्याच वेळेला कळलं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडेच जाईल. 40 चेंडू नसेल ओमकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. कमबॅक होतोय का हे देखील पाहणं महत्वाचं. यावेळेस अजून एक अप्रतिम फटका रूम क्रिएट केला, चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे, वाघांची दहाड, फोडला पहाड, षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय.
ओमकारच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. म्हणतात ना, खरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदलता है. त्याप्रमाणे संदीपची बॅटिंग बघून ओमकारला देखील ताकद आलेली पाहायला मिळते. छोटीशी कटकाठी आहे, परंतु बाहुबलीचा जोर ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यावरती बाहेर निघाला, बॅकफुटला आलं होतं. रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता, छोटा चेंडू होता आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वाघांची धाड, फोडला पहाड, चौकार. मदतीने संघाचा अकाउंट 4 पुढे. 72 धावफलकावरती. मी म्हटलं होतं पहिल्या मॅच मध्ये ओमकार व्यावसायिक गटामध्ये खेळणारा खेळाडू आहे. यावेळेला मिस टाइम फटका आहे. फॉलो थ्रू मध्येच अप्रतिम झेल जी मात्र टिपली जात आहे. झटका क्रमांक लागतोय 30. ओमकारला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन, परंतु हरकत नाही. 4 चेंडूंमध्ये 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 16 धावा त्यांनी बनवल्या आणि आपला काम जो मात्र त्यांनी केला, विकेटचं पतन. यानंतर होणारी मॅच जय भवानी स्पोर्ट्स नेहरोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल भोईर स्पोर्ट्स लेनाड. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, नाणेफेकीचा गोल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाजी ट्रॅक वरती, वरचं स्लॉग ओव्हरचं हाना मारीचं षटक जो आपण म्हणतो तो षटक घेऊन येतोय. देवा स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे धीरज, लेफ्ट हँडेड बॅट्समन. नॉन स्ट्रायकर एंड वरती सचिन. यावेळी हुक करायचा प्रयत्न होता, बाउन्स चेंडू होता, पडल्यावरती अँगलने आत आला आणि डॉट बॉलची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी ची मात्र पाहायला मिळते. पहिला चेंडू इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होती, खांद्याचा वापर केलेला हा चेंडू होता. कथकाठी उंच आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना गोलंदाज तयार. यावेळेस हुक करायचा प्रयत्न होता, 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्यामध्ये होता गॅप. म्हणायला लागेल लावलाय मॅप, शोधलाय गॅप, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. वारंवार फलंदाजाच्या माध्यमातून पुल किंवा हुकचा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आहे, तरी सुद्धा आपटलेला चेंडू टाकत आहे तो म्हणजेच गोलंदाज. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो 76 धावा, 76 रन ऑन द स्कोरबोर्ड. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय खाली. इथे मात्र जेल सुटलेली पाहू शकतो. जिथे कॅच व्हायला पाहिजे होती तिथे मात्र 2 धावा एकवटल्या गेल्या. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं दुपाट ना, तसंच काहीसं पाहायला मिळालं. धावसंख्येत 2 वाढ, 78 धावा धावफलकावरती, 78 रन ऑन द स्कोरबोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू बॉडीला ब्रश झाला, पंचांकडे अपील असेल. तिसऱ्या पंचाची मागणी रनआउट साठी केली आहे. तर नक्कीच स्ट्रायकर येण्यावरती जो खेळाडू होता ना,
स्ट्राईकवर जो खेळाडू होता तो आउट होईल. पण कुठला त्याच्यासाठी अठ्ठ्याहत्तर धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये देवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 चेंडून हाताळले, फक्त 6 धावा खर्च केल्या. यावेळेला बॅकफुटला आले, पंच करायचा प्रयत्न होता. इनफिल्डमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 79 धावा धावफलकावरती एक मोठा स्कोर सुमात्र बनवण्यात यश मित्रांनो महालक्ष्मी मळेगाव टीमला पाहायला मिळतोय आपल्याला. हायस्ट स्कोर जो मात्र कालच्या दिवसामध्ये 78 आपल्याला पाहायला मिळाला, त्याला मात्र चेस केलेला आपण पाहू शकतो आजच्या दिवसामध्ये महालक्ष्मी मळेगाव टीमच्या माध्यमातून. यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 85 आणि 86 लक्ष असेल. उर्वरित चेंडू 36. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. सरांना विनंती करतो, पोलीस पाटील आहेत टेंबरे गावचे, त्यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल होणार आहे. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी. और मैं बता देना चाहता हूँ, टॉस उछाला गया, सिक्का जब उछाला गया तो यहाँ पे सिक्के में टेल इन्होंने बोला था लेनार्ड के कप्तान महोदय ने, और इनके पाले में वो सिक्का गिरा. टॉस जीतकर मैं जानना चाहता हूँ लेनार्ड के कप्तान महोदय से, एक एक्सपीरियंस कप्तान हमारे माइक्रोफोन पे बने हुए हैं, मैं जानना चाहता हूँ इनसे, आपने टॉस जीता और टॉस जीतकर क्या करना चाहते हैं? आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत, फिल्डिंग, आणि मगाशी आमचा चांगला परफॉर्मन्स झाला आहे. समोरची टीम पण चांगली आहे, आम्ही एकत्रच प्रॅक्टिस करतो आहे रोजचं, आणि आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करूया आमचा. तो इन्होंने टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला किया है. जरूर इनके जहन में ये चल रहा होगा कि मैं डिफेंड करूंगा, और कहीं ना कहीं यही सब सारी चीज़ें जब एक कप्तान के महोदय के अंदर जब चलता है तो डिसीजन डिस्कशन करते हैं. और मैं अब जानना चाहता हूं नेहरोली के कप्तान महोदय से, कॉन्ग्रेचुलेसन, आप मैच खेलने के लिए आए हैं. सबसे बड़ी बात होती है एक टीम को हमेशा कॉम्बिनेट करना, हमेशा एक प्लेटफॉर्म पे लेकर चलना, ये कम बड़ी बात नहीं होती. और आप टॉस हार चुके हैं, तो कहीं ना कहीं आपको जो दावत मिली है, जो इनवाइट किया गया,
उससे आप कितना परिपक्व दिखाई दे रहे हैं, क्या आपके जहन में चल रहा है, कुछ बताएंगे? आम्ही प्रथम फलंदाजी करून चांगल्यात चांगला स्कोर बनवण्याचा प्रयत्न करू. बहुत बहुत धन्यवाद दोनों टीमों के कप्तान महोदय से। और अब चलते हैं सीधा प्रेस बॉक्स, मीडिया बॉक्स में। तर विनंती असेल रामदादा पाटोले साहेबांना आपल्या शुभ हस्ते टिंबरे गावाचे पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय नरेशदादा सातपुते साहेबांचं यथोचित शुभ सन्मान करायचंय. मायची आपुलकीची उबदार शाल तसंच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी पाहायला मिळते. दरम्यान मॅच कडे वळूया. आम्बी टेम्बरेकर के दोनों ही सलामी बल्लेबाज क्रीज पे मौजूद, और इस बार सही ढंग से बल्ले पे आए नहीं और शॉट मिड विकेट के दिशा में सिंगल भाग गए. इस सिंगल के साथ खाता खुलता हुआ आमी टेम्बरेकर का. और कहीं ना कहीं टॉस जीतकर पहले क्षेत्र रक्षण करने का जो फैसला लिया था, जो डिसीजन लिया था टेम्बरा की खेमा ने, तो कहीं ना कहीं उस पर थोड़ा सा जरूर पीछे रहे, लेकिन जरूर वापसी करना चाहेंगे. इस पहले ओवर से जरूर टारगेट करना चाहेंगे गेंदबाज को. सचिन एक एक्सपीरियंस गेंदबाज, इससे पहले भी बढ़िया गेंदबाजी कर चुके हैं. उनके ऊपर एक बार फिर से भरोसा दिखाया है कप्तान महोदय ने. देखते हैं क्या करते हैं. और ये देखिए फॉरवर्ड डिफेंस, रक्षात्मक ढंग से रोका, बचाया वहां पे. और जानते हैं कि सचिन का ओवर बहुत ही बड़ा ओवर है, और जब पावर प्ले जब भी होता है तो सचिन को ही गेंद सौंपा जाता है. जिस प्रकार से इससे पहले वाले मैच में इन्होंने अपनी टीम के लिए बेटर किया, लगता है इस मैच में भी कुछ वैसा ही करने वाले हैं. फिर से इस बार, और यहां पे एक छोटी सी गलती और कॉट बिहाइंड. निश्चित तौर पे ये टेम्बरा के लिए एक अच्छा संकेत नहीं कहा जा सकता. पहले ओवर में जब विकेट का पतन हो जाता है तो दबाव धीरे धीरे बढ़ने लगता है. और मैं बात कर रहा था गेंदबाज सचिन का, जब एक्सपीरियंस का दावा ठोकते हैं तो दावा ठोकने के साथ साथ सारा एक्सपीरियंस झोंक भी देते हैं. और पूरा बखूबी जो जिम्मा सौंपा था इनके कंधे पे, बखूबी उसको दिखाते हुए, बिल्कुल अपने कप्तान के दिए हुए सुझाव पे 100% कामयाबी हासिल करते हुए एक बार फिर से तैयार सचिन. लंबे कद के खिलाड़ी, लंबा रनअप, और फिर से वहां पर अच्छा ढंग से खेलने, स्लिमोटोन की दिशा में रन आउट का खतरा हो सकता था, लेकिन रन बिटवीन द विकेट बढ़िया था. तेज गति से भागे वहां पे. जब कदमों की चाल
तेज गति की हो तो रन हो जाता है आसान। तो इस सिंगल के साथ स्कोर 2 रन, 1 विकेट के नुकसान पे पहला ओवर फेंका जा रहा है इस 6 ओवर के खेल में, जिसमें से पावर प्ले चल रहा है और कहीं ना कहीं टारगेट जरूर करेंगे यहाँ पे टेमरा के बल्लेबाज। और इस बार प्रयास कर रहे थे, लेकिन जब तक आप गेंदबाज के, और यहां पे लेग भाई का इशारा आता हुआ 1 रन स्कोर जा पहुंचा, 3 रन। तो मैं बात कर रहा था कि जब तक आप गेंदबाज के हाथ को नहीं पड़ेंगे तब तक आप शॉट नहीं जड़ेंगे। और जब नींव बढ़िया होता है ना तो इमारत भी स्ट्रांग खड़ी होती है, मजबूत खड़ी होती है। और वो करके दिखाया मालेगांव के खेमा ने। इस बार बल्ला घुमाया है डीप मिड विकेट के क्षेत्र में, तेज गति से गेंद जा रही है, उसके पीछे क्षेत्ररक्षण भाग रहे हैं, रोकने में कामयाबी हासिल करते हुए, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाए। यहां पे इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा कुल मिला के 5 रन। बढ़िया बल्लेबाजी। चूंकि हमेशा जो बल्लेबाज होते हैं जब स्ट्राइक पे होते हैं तो बहुत बड़ी जिम्मेदारी होती है, क्योंकि जानते हैं कि टीम का पूरा जिम्मा हमारे कंधे पे रहता है, हमारे सर पे रहती है। तो कहीं ना कहीं 2-4 गेंदें फेस करना चाहते हैं, बल्ले पे सही ढंग से लेना चाहते हैं। जब थोड़ी देर तक निगाहें जम जाती है तो कुछ कड़क शॉट, कुछ बढ़िया शॉट लगाते हैं। मैं अगर मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, मैं अगर मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, और लहू से पेशानी पे हिंदुस्तान लिख देना। हमारे देश की खूबसूरती रही है, चाहे कोई भी त्योहार हो, चाहे कोई भी खेल हो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे लोग आपस में मिलजुल कर उसमें भाग लेते हैं, और यही हमारे देश की संस्कृति भी रही है। और अब गेंदबाज आए हैं मोहसिन, पारी का दूसरा ओवर लेकर आए हैं। ओहो, इस बार सरप्राइज किया था, ललचाया था, और हो भी क्यों ना, एक लंबे टारगेट का जब पीछा कर रही है यहां पे टेमरा की खेमा, दिलेर हैं और दिलेरी के साथ लड़ना जानते हैं। गेम है, चैलेंज होता है, और चैलेंज को, एक चुनौती को पूर्ण करना ही सबसे बड़ी बात होती है। फिर से इस बार खेल दिया है, क्षेत्ररक्षण उसके नीचे मौजूद, यहां पे दूसरे रन के लिए तेज कदमों से भाग रहे हैं। और
नहीं हेलो वेलकम बैक वंस अगेन। और इस बार पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास, बढ़िया कैच। 3 फील्डर उस गेंद के नीचे आए थे, लेकिन सबका जो रवैया था बिल्कुल शांत था। एक ने कॉल किया कि रुक जाएं, मैं इस गेंद को कैच करूंगा। और जब कॉम्बिनेशन बढ़िया होता है तो नतीजा भी, उसका रिजल्ट भी बढ़िया देखने के लिए मिलता है। तो इस प्रकार से विकेट का पतन हुआ और युवराज को ये विकेट मिलता हुआ। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। इस बार बिल्कुल अच्छी गेंद थी, लेकिन इस बार वेरिएशन देखने के लिए मिला गेंदबाज युवराज के द्वारा। और अगर बात किया जाए संदीप की, जिन्होंने कुछ अच्छे कड़क शॉट्स लगाए, और यूं कह सकते हैं कि 360 डिग्री भी कह सकते हैं उन्हें, जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे थे। अगर वैगन व्हील की बात किया जाए तो चारों दिशा में शॉट्स लगाए थे और कुल मिला के 21 गेंदों का सामना करते हुए ताबड़तोड़ 54 रनों की पारी खेली। उसी का नतीजा था कि स्कोर टीम का 85 तक पहुंचा था। स्कोर हो चुका है 18 रन। निश्चित तौर पे जब आपके पास, आपकी टीम में, आपकी खेमे में 3-4 अच्छे क्वालिटी वाले प्लेयर्स होते हैं तो कहीं ना कहीं
उसका नतीजा भी देखने के लिए मिलता है। और ऐसा ही कुछ नजारा देखने के लिए मिला था इस मैच में भी। देखते हैं सचिन फिर से आए हैं, इस बार उठाकर खेला लॉन्ग ऑन के ऊपर से, वहां पर क्षेत्ररक्षण मौजूद, गेंद कैरी कर गई, क्षेत्ररक्षण के हाथ में गई और यहां पे विकेट का पतन होता हुआ। आसान नहीं होता सीमा रेखा के पास इस तरह से कैच करना, चूंकि निगाहें उसके ऊपर जमाए रखना पड़ता है। सबसे पहले अपने अपने शरीर को पोजीशन करना पड़ता है गेंद के नीचे आने के लिए, तब आपको कैच करना पड़ता है। और एक छोटी सी चूक कैच छूट भी सकती है, लेकिन यहां पे सफाई के साथ कैच किया। तो अविनाश के पारी का अंत हुआ। कुछ जिम्मेदाराना शॉट खेलना चाहते थे, लेकिन जो गेंद की लंबाई थी उसको कम किया था सचिन। हमेशा मैं इनका जिक्र करते आया हूं, जब भी विकेट की जरूरत पड़ती है सचिन को याद करते हैं उनके कप्तान। ओह व्हाट अ बॉल, यू मिस, आई हिट। और जब गेंदबाज लय में हो तो बल्लेबाज भय में हो, ऐसा ही कुछ नजारा देखने के लिए मिला। क्योंकि बैक टू बैक विकेट लेना यह दर्शाता है कि उनकी टीम, उनके गेंदबाज क्या कर रहे हैं। स्कोर है अभी भी 18 रन। अब यहां से रवि आए हैं अगले बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए, स्ट्राइक लेंगे। हमेशा होता क्या है कि जब टॉप ऑर्डर के बल्लेबाज अच्छा करते हैं तो जो मिडिल ऑर्डर में आते हैं, निचले क्रम के बल्लेबाज आते हैं, उनके ऊपर दबाव कम होता है। और अभी तक 6 विकेट जा चुके हैं, तो टॉप ऑर्डर मिडिल ऑर्डर धराशायी हो चुकी है, तो दबाव तो आएगा ही। अब निचले क्रम के जितने भी बल्लेबाज आएंगे उनके ऊपर ज्यादा से ज्यादा प्रेशर देखने के लिए मिल सकता है। और अब देखते हैं जो कि सचिन आत्मविश्वास से बिल्कुल 7वें आसमान पे चल रहे हैं बैक टू बैक विकेट चटकाने के बाद। ओहो, गेंद को हवा में लहरा रहे हैं। जब कप्तान भरोसा दिखाते हैं तो गेंदबाज भी उस भरोसे पे खरे उतरने का काम करते हैं, और बखूबी करके भी दिखाया है सचिन ने। एक्स फैक्टर साबित होते हुए इस मैच में बतौर गेंदबाज। फिर से बढ़िया यॉर्कर लेंथ पे ज्यादा से ज्यादा गेंदें करने का प्रयास कर रहे हैं। सिंगल ही मिलेगा, इस सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 19 रन। 6 विकेट के नुकसान पे पारी का चौथा ओवर चल रहा है और 4 गेंदें हो चुकी है। और इस ओवर में अभी तक तो बल्ला घुमाने का तो मौका ही नहीं दिया है, और इस बार बल्ला घुमा दिया है। क्षेत्ररक्षण वहां पे मौजूद, कोई गलती नहीं किया, बिल्कुल डीप मिड विकेट के क्षेत्र में क्या कैच पकड़ा है वहां। कैचेस विन मैचेस बखूबी करके दिखाया है यहां पे क्षेत्ररक्षण वाली खेमा, वाह। बढ़िया टॉस जीतने के बाद क्षेत्ररक्षण का फैसला कितना साबित अच्छा हुआ, ये तो टेमरा के खेमा में चल ही रहा होगा। उनके डग आउट में यही डिस्कशन हो रहा होगा कि कौन सी ऐसी कड़ी थी जहां पे हमने गलतियां कर बैठी, जो मेरी टीम उसका खामियाजा भुगत रही है। ओहो, इस बार फिर से बिल्कुल क्षेत्ररक्षण के अनुकूल, अकॉर्डिंग टू फील्डर अगर गेंदबाजी होता है ना तो हमेशा टीम बेटर करती है, अच्छा परफॉर्म करती है, और बखूबी करके दिखाया यहाँ पे मलेगांव की सारी फील्डर ने, और साथ में उसका
बखूबी साथ दिया गेंदबाजों ने, जब भी जरूरत पड़ा विकेट चटकाया, जब भी जरूरत पड़ी बढ़िया फील्डिंग किया चारों क्षेत्र में, और चारों क्षेत्र के साथ साथ चारों खाने चित भी किया। बढ़िया स्पेल समाप्त किया सचिन ने, और अब आए हैं गेंदबाज ओमकार। इस बार बल्ला घुमा दिया, वहां पे क्षेत्ररक्षण मौजूद है, कोई गलती नहीं करेंगे। लॉन्ग ऑन के क्षेत्र में एक और विकेट का पतन हुआ। अब तो महज एक इत्तेफाक ही कह सकते हैं, तू डाल डाल मैं पात पात, ये तो कहावत सुनी होगी। एक आ रहे हैं तो उन्हीं के नक्शे कदम पे दूसरा भी बल्लेबाज चल रहे हैं। किसी ने साहस नहीं दिखाया मालेगांव के गेंदबाजों का सामना डट कर करने के लिए, लेकिन जरूर उनके खेमे में, डग आउट में उनके कप्तान, उनके कोच, उनके मेंटर सारे लोग डिस्कस कर रहे होंगे कि जब मेरा अगला मैच होगा तो निश्चित तौर पे एक धमाकेदार वापसी करूंगा। और बल्लेबाज आए हर्षल। फिर से ये देखिए लो फुल टॉस, बिल्कुल पैर पे ज्यादा से ज्यादा। अभी तक अगर बॉलिंग पे बात किया जाए, गेंदबाजी की बात किया जाए मालेगांव के सारे गेंदबाजों के द्वारा, तो निश्चित तौर पे सदी हुई गेंदबाजी किए हैं। मौका नहीं दिया है बल्लेबाजों को कभी भी बल्ले का मुंह खोलने के लिए, और होना भी चाहिए। जब इतने बड़े स्कोर का पीछा कर रही है विपक्षी टीम, तो हमेशा उसको दबाव में धकेलने का काम करते हैं। फिर से इस बार कट हुई क्या गेंद, एक ही हाथ में समा गया विकेट कीपर के पीछे। अच्छा कैच वहां पे विकेट कीपर के द्वारा। तो इस प्रकार से विकेट का पतन हुआ इस ओवर में भी, और स्कोर है 20 रन। काफी रन बनाने हैं और गेंदें भी काफी कम बची हुई है यहां से। अंतिम जोड़ी इस पारी का, इस मैच का अंतिम जोड़ी, देखते हैं कितना आगे लेके जाते हैं ये दोनों बल्लेबाज। ओहो, ऑफ स्टंप से ज्यादा बाहर निकालते हुए गेंद को, यहां पे रन आउट का खतरा हो सकता है, लेकिन सिंगल ले लिया। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 21 रन 9 विकेट के नुकसान पे। पारी का 5वां ओवर चल रहा है। अंतिम जोड़ी क्रीज पे मौजूद। लेफ्ट राइट कॉम्बिनेशन होना भी चाहिए। जब लेफ्ट राइट कॉम्बिनेशन होता है तो हमेशा गेंदबाजों को दिक्कत होती है, और शायद ऐसी काम अगर पहले ओवर से करते तो थोड़ा सा कहीं ना कहीं इस मैच में। इस बार खेला है शानदार तरीके से लॉन्ग ऑन के क्षेत्र में, बाएं हाथ के बल्लेबाज के द्वारा सिंगल मिल गया है। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा 22 रन पे। इसके बाद भी एक मुकाबला होने वाला है, नेहरोली वर्सेस लेनार्ड। टॉस जीता है लेनार्ड के कप्तान महोदय ने, पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला किया है। बैक टू बैक मैचेस आपको देखने के लिए मिलने वाले हैं। जो ऑडियंस देर से जुड़े हों, आकाशवाणी भवन से मैं बता देना चाहता हूं, सीधा प्रसारण आप tenniscricket.in पे यूट्यूब पे लाइव देख सकते हैं। और इस बार उठाकर खेल दिया है बिल्कुल डीप मिड विकेट के बगल से, यहां पे वन बाउंस चौका बाएं हाथ बल्लेबाज के लिए।
गेंद चाहे जो भी टीम जीतेगा तो एक ही टीम, जीत और हार खेल में लगा रहता है, लेकिन कॉन्फिडेंट लेवल आपको हमेशा हाई करके रखना चाहिए। आप ये ना सोचे कि मैं हार गया तो अगले मैच में किस तरह से मैं वापसी करूंगा। निश्चित तौर पे जब एक मैच आप हारते हैं उससे मनोबल आपको गिराना नहीं चाहिए। वाइड का इशारा आता हुआ अंपायर का, इस वाइड के साथ स्कोर जा पहुंचा 27 रन। और जो भी खामियां आपके खेल के दौरान घटा है उस पे फोकस करना चाहिए। इस बार इस गेंद को बिंदी गेंद में तब्दील कर दिया। निश्चित तौर पे एक मौका था इस गेंद पे बड़े शॉट लगाने का। इस बार बल्ला घुमाया और गेंद को बगल वाले प्लॉट में पहुंचाया। क्या कड़क शॉट खेला यहां पे, खड़े खड़े सिर्फ बल्ला घुमा दिया था, बिल्कुल बाएं हाथ बल्लेबाज के लिए डीप मिड विकेट के ऊपर से। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा 31 रन, क्षमा चाहूंगा 33 रन, 9 विकेट के नुकसान पे। फिर से बैक टू बैक यहां पे मैक्सिमम जड़ते हुए स्लॉट में गेंद और बगल वाले प्लॉट में गेंद। वाह, नजाकत दिखाते हुए और गेंदबाज का हजामत बनाते हुए इस छक्के के साथ स्कोर में छलांग लगता हुआ और जा पहुंचा 39 रनों पे 39, लॉस ऑफ 9 विकेट। मजा आता है कब, जब बेस्ट वर्सेस बेस्ट होता है मुकाबला। इसके बाद देखना ना भूले बेस्ट वर्सेस बेस्ट, लेनार्ड वर्सेस नेहरोली, एक कांटे की टक्कर वाला मुकाबला। और इस बार जड़ में डालने का प्रयास किया था, गेंद जा रही है बिल्कुल फाइन लेग की दिशा में, क्षेत्ररक्षण भाग रहे, उसके पीछे रोकने में कामयाबी हासिल करते हुए 3 रन लेने से नहीं रोक पाए। इन 3 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 42 रन। अंतिम जोड़ी क्रीज पे मौजूद है। निश्चित तौर पे ये साझेदारी कुछ देर पहले अगर हो जाती, जो टीम का स्कोर है कुछ और होता। टॉप ऑर्डर के बल्लेबाज धराशायी हो गए, मिडिल ऑर्डर वाले भी नहीं कुछ कर पाए, लेकिन जो निचले क्रम के बल्लेबाज आ रहे हैं, बल्लेबाजी करके दिखा रहे हैं कि जो आपने नहीं कर पाया मैं करके दिखाऊंगा। और इस बार सिर्फ दिशा दिखा दिया है, गेंद जा रही है डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर, चौका। और इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा ऑल 54 रन। 21 गेंदें और 54 रनों की आक्रामक आतिशबाजी।